आणि या क्षणीची एक मोठी बातमी आहे। जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल खूप मोठ्या प्रमाणावरती जो राडा झाला होता आणि जितेंद्र आव्हाडांनी नंतर अडवून धरलेली होती पोलिसांची जीप, जेणेकरून त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक होऊ नये। आणि काल विधान भवनाच्या गेटवरती अशा प्रकारचं आंदोलन रात्री उशिरा सुद्धा चाललेलं होतं। त्यानंतर आता पुढची घटना अशी आहे की जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचे संदर्भ काय आहे आपल्याला लवकरच कळतील आणि नक्की कशा पद्धतीचा गुन्हा आहे हे सुद्धा लवकरच उलगडेल। परंतु आत्ताच्या घडीची या संपूर्ण सिक्वेन्स मधली आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल झालाय आणि सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे? पूर्वी यामध्ये आपण काल पाहिलं की रात्री ज्या वेळेला पोलीस कारवाई करत होती तर पोलिसांच्या कारवाईमध्ये त्यांनी अडथळा आणला, गाडी रोखली। तिथं विधान भवनच्या परिसरामध्ये त्यांच्याकडनं जो हंगामा केला गेला त्याला पाहता सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे आणि मुंबई पोलिसांनी हा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्याचं कळतंय। ते लोकप्रतिनिधी आहेत, आता सेशनही सुरू आहे, त्यामुळे रीतसर विधानसभा अध्यक्ष आणि इतरांकडून परवानगी घेऊन हा गुन्हा दाखल केला गेलाय आणि आता या संदर्भात पुढील चौकशी होणार आहे। सध्या अटक किंवा हा विषय नसणार आहे, कारण ते जो गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये चौकशी आणि तपास केला जाईल। जितेंद्र आव्हाडांचं स्टेटमेंटही घेतलं जाईल। याशिवाय जे कर्मचारी आणि अधिकारी त्यावेळेला आपलं काम करत होते, आपलं कर्तव्य बजावत होते, त्यांच्याकडूनही स्टेटमेंट घेतली जाणार आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटच्या आधारे पुढील चौकशी होईल, पुढील कारवाई होईल। म्हणून सध्या फक्त गुन्हा दाखल केला गेलाय आणि या गुन्ह्याची चौकशी मुंबई पोलीस करणार आहे। म्हणजे चौकशीच्या अनुषंगाने हा गुन्हा आहे, परंतु जरी तसं असलं तरी सुद्धा गुन्हा दाखल झाल्यामुळे या वादामध्ये आणखीन एक फोडणी पडलेली आहे, कारण एकंदरीतच हा वाद कालपासून आपण बघतोय आणि तो विकोपाला जाण्याची चिन्ह आहे। त्यामुळे गणेश, अगदी बरोबर, कारण काल आपण संबंध दिवस पाहिलं आणि ज्या प्रकारे विधान भवनाच्या परिसरामध्ये हाणामारी झाली, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी, आपल्या डेमोक्रेसीसाठी। आणि त्यानंतर ज्या प्रकारे अटकेची कारवाई झाली, अटकेची कारवाई दोन्ही बाजूनं करण्यात आली, म्हणजे मुंबई पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना अटक केली आणि काल रात्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या सहकाऱ्यांकडनं जो हंगामा केला गेला, गाडी आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला, त्यांना मुंबई पोलिसांनी फडफडत तिथून बाहेर केलं आणि नंतर ती गाडी तिथून गेली। म्हणून एका लोकप्रतिनिधीकडनं सरकारी कामामध्ये निश्चितपणे एक सहकार्य त्यांची अपेक्षा असते, कारण ते स्वतः लॉ मेकर आहेत आणि जर अशा प्रकारे ते रस्त्यावर येऊन सरकारी कामात अडथळा आणतील आणि कारवाई नाही झाली तर एक वेगळा मेसेज जाईल, चुकीचा मेसेज जाईल आणि म्हणून मुंबई पोलिसांकडनंही हा निर्णय घेण्यात आला आणि आपल्या अधिकाऱ्यांशी, अंमलदारांशी बोलून काय झालं होतं ते घडून प्रथमदर्शनीय यात गुन्हा होतो हे निष्पन्न झाल्यानंतरच मुंबई पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पुढील कारवाई चौकशीनंतर होईल असं बोललंय जात आहे। बरोबर आहे, नक्कीच गणेश। आणि या निमित्ताने विरोधी, त्याचबरोबर सत्ताधारी आणि